दोन संघामध्ये. द्विशा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि स्लोक 11 संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी आपण पाहतोय स्लोक 11 संघाची. यावेळी उस्मान पटेल आणि बिलाल ही जोडी ज्याने चांगली कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज आसिफ. पॉवरप्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. 7 गोलंदाज यष्टिषक 30 यार्ड सर्कलच्या मध्ये तर 200 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना आसिफ तयार. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ योजना. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार चेंडूच्या पाठीमागे. निश्चित चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमा पार आणि हा खणखणी षटकार 6 धावांसाठी उस्मान पटेल. षटकार 6 धावा मिनिटात संघाला. एक टप्प्याचा चेंडू होता. यावेळी उस्मान पुन्हा एकदा तयार. निश्चितच यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला. गोलंदाज आपण विचार केला तर आसिफने जेव्हा चेंडू उस्मान या ठिकाणी पाहिलं होतं की टप्प्याच्या चेंडूला ऑनसाईडला भिरकावून देतो तेव्हा चेंडूमध्ये थोडासा बदल केला आणि थोडासा गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकला होता. उंची कमी दिली. परिणाम या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिषक करतोय आणि यावेळी या षटकातला पुढचा चेंडू फेकतोय. जबरदस्त प्रहार पुढे सरसावला होता. डावीकडे आपण पाहिला होता या चेंडूला. म्हणजे आपण पहिला उजवीकडे सरकावला. यावेळी आपण पाहिलं आणि चेंडूला भिरकावून दिलं. यावेळी पूल केला. जबरदस्त सुनील गावस्कर स्टँडकडे आपण पाहतो. पुन्हा एकदा शानदार यावेळी षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावा मिळतात त्या उस्मानला आणि धावसंख्या त्याची वैयक्तिक येऊन पोहोचते ती 12 धावा. 3 चेंडूंचा या ठिकाणी सामना केला. मधला चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाजाने अतिशय सुरेख टाकला होता आसिफने. मात्र या विचार चेंडूला मात्र जबरदस्त प्रहार केला. आज निश्चितच यशस्वी ठरतोय उस्मान. दरम्यानचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. पुन्हा एकदा आपण डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला पाठवलाय आणि हा चौकार 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे या 4 धावांच्या मध्ये उस्मानीची वैयक्तिक धावसंख्या आपण पहिली 4 चेंडूच्या समतीवर जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवर. एक जबरदस्त तडाखेवर फलंदाजी ज्या फलंदाजीसाठी उस्मानला खास ओळखला जातो तळोजा संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा फलंदाज या ठिकाणी अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. मात्र आसिफ याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर त्याने फक्त मधला जो 2 नंबरचा चेंडू होता तो सुरेख टिपकला होता. आक्रमणासाठी निश्चित यावेळी ओळखलं जातं उस्मानला. पुन्हा एकदा चेंडू यावेळी मात्र त्या स्ट्रोकमध्ये तितकाच जोडणं होतं. या पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आपण पाहिलं होतं चेंडूला निश्चित डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये जेव्हा 36 चेंडूवर जातोय तो यावर मात्र आपण या ठिकाणी पाहिलात फलंदाज मात्र मैदानात परततोय. खरं तर गरज होती का? मात्र ही गरज नव्हती कारण धावा येत होत्या आणि कुठेतरी ताळमेळ चुकला तो उस्मान आणि फलंदाज या ठिकाणी बिलाल मध्ये आणि एक अतिघाई संकटात असं नेहमी आपण पाहतो हायवेवर बोर्ड पाहतो आपण आणि उस्मान यांनी मात्र या ठिकाणी आत्मसमर्पण केलंय आणि फलंदाज बाद. काही गरज नव्हती. उस्मान म्हणजे मला आश्चर्य वाटलं की तो थांबला कशाला तिकडे. सच अ गुड बॅट्समॅन. आज त्याला बघण्यासाठी आत्ताच मला विनोद रतन पाटील सांगत होते तलोजामधून मुंब्रामधून फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक तिकडे सचिन रमेश तेंडुलकर स्टँडमध्ये बसलेत आणि या ठिकाणी उस्मान एवढा चांगला खेळतोय सकाळपासून. काल सुद्धा आपण त्याला पाहिलं ठाणा टीममधून रायगडमधून आपण त्याला पाहिलं आणि आज या ठिकाणी काही गरजच नव्हती त्याला आणि तो बघतोय की चेंडू येतोय आणि थांबतोय कशाला. बॅट तर ठीक पुढे तर सर तसंच तो थांबून राहिलाय. निश्चितच सर आपण पाहिलं की हा एक मोठ्या आक्रमक फलंदाज या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं धावचिच्चरपणे बाधवणं हे एक निश्चितच खेदाची गोष्ट म्हणता येईल कारण एक मोठा फलंदाज रायगड जिल्ह्याचा तळोजा संघाचा जेव्हा संघ ज्या ठिकाणी रायगडमध्ये किंवा ठाण्यामध्ये खेळायला येतो तेव्हा प्रचंड त्याचे चाहते आहेत या खेळाडूचे आणि ते या ठिकाणी मैदानाच्या भोवती आपल्याला पाहायला मिळत असतात. आजही आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय अजित वाडेकर स्टँड पाहत आहे, सुनील गावस्कर स्टँडमध्ये पाहत आहे. निश्चित मोठे प्रेक्षक त्याचे चाहते या ठिकाणी आलेत. मात्र थोडीशी निराशा केली कारण उस्मान ज्याने तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकारांनी चौकाटीमध्ये 16 धावांचं योगदान दिलं होतं तो फलंदाज बाद झाला आणि निश्चितच या ठिकाणी द्विशा 11 संघाला एक चांगली संधी मिळाली कारण एक मोठा फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी ठरले. गोलंदाज आसिफ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर नवीन फलंदाज रहीम शेख मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पाहूया सामन्यामध्ये थोडासा ठिकाणी बॅकफुटवर पाहायला मिळतो कारण सुरुवात छान केली ती कारण आपण जेव्हा पाहता 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज जस्टिस 9 खेळाडू 30 षटकांमध्ये जातात आणि 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 षटकाच्या बाहेर असताना यावी निश्चित कौतुकास्पदाची कामगिरी या ठिकाणी केली होती. मात्र यावी
उस्मान यांनी फार मोठं जर आपण पाहिलं तर निश्चितच मैदानातून तो बाहेर झाला. दरम्यानचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला. आपण पाहताय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय आणि खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहिलं म्हणजे क्षेत्ररक्षक शाहिद फार मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामधल्या. मात्र शाहिद यांनी यावेळी पाहिलं की चेंडूला हवरपणे घेण्याचा प्रयत्न केला होता आणि हा मिस फिल्डिंगद्वारे मात्र 4 धावांचे योगदान मिळते ते स्लोक 11 संघाला. आशा आणि निराशा ही या ठिकाणी पाहायला मिळाली. ती आशा दाखवली होती निश्चित उस्मान पटेलने. मात्र या ठिकाणी असं वाटत होतं की या 4 धावांचं योगदान संघाला आपण पाहिलं मिळतं. पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं तेव्हा घेऊन जातोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 धावा. एक महागड्या षटकाची सांगता होते ती आसिफची. आमचं बँड पदक निश्चित आपण पाहताय षटकानंतर या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळते. नृत्य कलाकार कश्य पण पाहताय आणि या स्क्रीनमध्ये आपण पाहताय आमचे पाहुणे मंडळी जी या ठिकाणी आलेत. कारण अतिथी देवोभव असं नेहमी म्हणलं आणि आपण पाहताय अनेक मान्यवर या आजच्या 6व्या दिवसापर्यंत आपण पहिल्या दिवसापासून त्या आत्तापर्यंत आलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती 2016 मध्ये हार्दिक स्वागत. तर मैदानाकडे वळूया. मैदानाकडे धावपल करावं त्या 22 धावा रहीमशेख आपण पाहताय चौकारच्या मध्येने. तर या आमच्या VIP स्टँडमध्ये आदरणीय कॉम्रेड विनू पी नायर साहेब आहे महामंत्री नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आदरणीय विनोददादा पाटील साहेबांना विजयदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. आमच्या VIP कक्षामध्ये त्यांचं स्वागत केलं ते शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचे देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात. दरम्यानचा चेंडू यावेळी आपल्या पाऊण क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही आहेत. तर श्री कॉम्रेड वेणू पी नायर साहेब महामंत्री नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व्हाईस प्रेसिडेंट ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशन नवी दिल्ली यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आमच्या निश्चित. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करण्यात आलेलं आहे आपण पाहायला मिळते. वळीया मैदानाकडे धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झाले. 23 धावा तेव्हा फलंदाज आपण पाहिला होता बिलाल शेख यांनी आपल्या धावांचं खातं उघडलं. डावखुरा फलंदाज रहीम शेख यावेळी तयार होतोय. गोलंदाज दुसरे षटक घेऊन होते रोहन. तर आपण पाहताय यावेळी आमचे दुसरे मान्यवर कॉम्रेड विश्वास सावंत साहेब प्रेसिडेंट ACC सोसायटी यांचं या ठिकाणी स्वागत केले होते. विजयदादा साहेबांना विनंती आहे की आपण कृपया त्यांचा सत्कार करावा. तर मैदानाकडे आपण पाहताय या ठिकाणी हा जो फलंदाज रहीम शेख यांनी ह्या चेंडूवर चौकार मिळवला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा. तर कॉम्रेड विश्वास सावंत साहेब प्रेसिडेंट ECO सोसायटी यांचं स्वागत केलं होतं. सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना पुन्हा एकदा शाळ पुष्पगुच्छ सन्मानचे देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. विजयदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉम्रेड विश्वास सावंत यांचं स्वागत केलं जात आहे. आणि मैदानाकडे आपण पाहताय धावसंख्या धावफलकावर यावेळी पाहायला मिळते ती स्लोक 11 संघाची प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 27 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर रोहन दुसरं षटक फेकतोय. पहिलं षटक मागड होतं. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना. वळूया पुन्हा एकदा आमच्या VIP स्टँडकडे. कॉम्रेड श्याम नाईक साहेब असिस्टंट जनरल सेक्रेटरी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांचं या ठिकाणी स्वागत केलं झाले. पुन्हा एकदा सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण देखील त्यांचं शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. आमचे मान्यवर या ठिकाणी पाहतात. दरम्यान हा चेंडू निश्चित गोलंदाजाने अतिशय आपल्या फॉलोथ्रोमध्ये रोहननी आपलं निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि कोणती धाव नाही आहे. कॉम्रेड श्याम नाईक साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे ते विजयदादांच्या शुभ हस्ते. असिस्टंट जनरल सेक्रेटरी नॅशनल रेल्वे मधून युनियन. पुढचा चेंडू. तर कॉम्रेड विश्वास सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. कॉम्रेड विश्वास सावंत साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. प्रेसिडेंट ACC सोसायटी यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत कॉम्रेड श्याम नाईक साहेब असिस्टंट जनरल सेक्रेटरी नॅशनल रेल्वे मधून युनियन यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. दरम्यान विजयदादा पुन्हा एकदा या निश्चित सत्कार करत आहेत ते या मान्यवरांचं. मैदानाकडे आपण जातोय. मैदानाकडे नेमकं काय घडलं की या ठिकाणी फलंदाज
रहीम शेख याची खेळी समाप्त होती, ज्यांनी तब्बल 6 धावांचं योगदान दिलं. किती धावांचं योगदान दिलं, किती वर बाद? 8 धावांवर तो बाद होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या धावपलक पार्लमेंट स्लोक 11 संघाची. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर जयंत पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मंडळ अध्यक्ष मुंबई नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांचे जयंत पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे केला जाईल. मी विजेत्यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते कॉम्रेड जयंत पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे करायचा आहे व्यासपीठावर. बॅकफुटवरच्या चेंडूला आपण इथे पाहिला होता. चेंडूला सीमारेषेवर पाठवतोय आणि शानदार चौकार 4 धावांसाठी. थँक्यू. त्याचबरोबर कॉम्रेड मलबारी साहेब सुद्धा आमच्यासोबत आहेत. असिस्टंट जनरल सेक्रेटरी NRMU यांचा सुद्धा इथे सत्कार इथे केला जाईल व्यासपीठावर. आणि विजेत्यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण यांचा सत्कार करायचा आहे. तर व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता रेल्वेचे महामंत्री इथे येत आहेत. नायर साहेब, वेणू नायर साहेब यांचा सुद्धा सत्कार इथे आपण करण्यात आलेला आहे. ऑलरेडी आपण त्यांचा केला आहे. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक युवक क्रिकेट टुर्नामेंट पार पाडली होती 16 झोनमध्ये आणि उपविजेता संघ ठरला होता माटुंगा संघ. हे सुद्धा तुमच्यासाठी सूचना आहे. वळूया लगेच मैदानावर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत कॉम्रेड चेतन सावळ यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल. वर्किंग कमिटी मुंबई ARF यांचा सत्कार करतील विजयदादा. चेतन सावळ यांचा सत्कार करतायत विजयदादा VIP स्टँडमध्ये. त्याचबरोबर कॉम्रेड सुधीर घोरपडे डायरेक्टर ECC सोसायटी यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतो विनोददादांना, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोददादा पाटील यांच्या हस्ते आम्ही सत्कार करत आहोत सुधीर घोरपडे यांचा. हे सर्व रेल्वेचे अधिकारी तुम्ही पाहू शकता आमच्या VIP स्टँडमध्ये सामना एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर हितेंद्र नाखवा हे सुद्धा आमच्यासोबत आहेत, सेक्रेटरी SCT भायखळा. त्यांचा सत्कार इथे करण्यात येईल. विनोदांना विनंती करतो आपण हितेंद्र नाखवा यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर कमर्शियल गव्हर्नर मुंबई मान्य श्री कॉम्रेड पुष्कर पाटील हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. VIP स्टँडमध्ये पुष्कर पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे केला जाईल आणि मी विनोददादांनाच विनंती करतो की आपण पुष्कर पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रसाद सर. तर या ठिकाणी पाहत आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर स्लोक 11 संघाची धावसंख्या धावप्रकाराला पाहायला मिळते ती 33 धावा, 2 गडी बाद. बिलाल शेख आणि फलंदाज गयास शेख या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळीचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला कार्पेल्सने चेंडू सुरेख क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच या ठिकाणी आपण पाहता मिडवे क्षेत्रामध्ये मात्र तोपर्यंत 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बोलवते. धावसंख्या 35, 2 गडी बाद. फलंदाज गयास शेख याची आपल्या धावांचं खातं उघडलं 2 धावांसाठी. 30 षटक आपण पाहताय जेव्हा क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळताना. गयास शेख तयार. बलविंदर हा चेंडू आपण मात्र यावेळी पाहिला होता. निश्चितच यावेळी प्रयत्न केला तर रिव्हर्सिव्ह खेळण्याचा आणि यावेळी शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि 3रा धक्का बसला स्लो 11 संघाला. फलंदाज गयास शेख यावेळी बाद होत आहे 2 या धावसंख्येवर. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर क्रिकेटचे कोच राजन धोत्रे साहेब हे सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो विनोददादांना की आपण आपल्या हस्ते राजन धोत्रे यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे त्यांचं. राजन धोत्रे यांचा इथे सन्मान करतायत, स्वागत करतायत विनोददादा व्यासपीठावर. तर वळूया लगेच कॉमेंट्रीकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये काका मात्रे. तर या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी बाद होणं अशरफ या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 3 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपलकाला बाद आहे उस्मान, त्याचबरोबर
रेमसेक आणि त्यानंतर गयास शेख हे 3 फलंदाज मैदानातून गमावले ते स्लोक 11 संघाने. नवीन फलंदाज अशरफ खान या ठिकाणी मैदानामध्ये. तिसरे षटक बलविंदर याचा आपण षटक पाहत असताना एक चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. थोडंसं धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला गेला तर या गोलंदाजाने. दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहत आहे. स्लोक 11 आणि त्विषा 11 संघ. त्विषा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि स्लोक 11 जो उस्मान पटेलचा संघ आपण पाहत आहे संघनायक या संघाचा आणि फलंदाजी पत्करले. तर अनेक मान्यवर या ठिकाणी आले त्यामुळे आमचं समालोचन आपल्यापर्यंत तितकंसं चांगलं पोचू शकत नाही कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं आणि आपण म्हणजे आमचं समालोचन कक्ष. तर मैदानाकडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज बलविंदर यावी आणि नवीन फलंदाज अशरफ खानसाठी जो डावखरा गोलंदाज यावेळी आपण पाहायला मिळतो आहे. क्षेत्राची विरचना पाहिजे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट एक आपण पाहत आहे निश्चितच मिडाव आणि एक डिफ वाईल्ड डिश लॉंग ऑफ दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू सुंदर चेंडू फेकला होता गोलंदाजांनी. यावेळी चेंडूमध्ये बदल केला आपण पाहिला होता. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडूला फेकला होता. फलंदाजांनी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. नजर त्याची थोडीशी हटली होती आणि फलंदाजांनी चेंडूची प्रतीक्षा नाही केली व बॅट वर राहिली आणि चेंडू खालून निघून गेला यष्टीच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू समालोचक कक्षाकडून यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला ड्राईव्ह केला आहे. पुन्हा एकदा म्हणा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मध्ये जो पण क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर यावेळी वेगाने आला क्षेत्ररक्षक साईद या जो पण येतोय आणि तोपर्यंत मात्र निश्चित 1 धाव मिळते. ती नवीन मानलेले फलंदाज अशरफ खान याला. धावसंख्या 1 वाढते. 3 गडी बाद 36 धावा धावफलक असताना. आता मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज पाहिलात. मगाशी आपण पाहिलात गोव्यामधून आलेले एक जबरदस्त फलंदाज होते की गोलंदाज पुढे एक प्रश्न पडला होता की आपण नेमकं चेंडू उजव्या यष्टीच्या जवळ ठेवायचा मधल्या यष्टीला ठेवायचा की डाव्या यष्टीजवळ ठेवायचा की उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवायचा. अतिशय चांगली फलंदाजी केली होती त्या फलंदाजाने. दरम्यान हा चेंडू निश्चितच पुढचे सरसावला फलंदाज ड्राईव्ह केलं कार्पेट्स आणि चेंडू जेव्हा शॉर्ट मिडविकेटला जातोय तोपर्यंत यावेळी ओव्हर थ्रो मात्र बॅकअप अतिशय सुरेख होता. अन्यथा या ठिकाणी आणखीन 4 धावा सहज मिळू शकल्या असत्या. तर 2 धावा मिळतात त्या संघाला. 30 षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात 3 गडी बाद 38 धावा. बाल सर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रति षटक 12.66च्या सरसने धावा धावफलकावर आल्या. त्या प्रथम फलंदाज स्लोक 11 संघाने 3 फलंदाज मात्र गमावले. आमचं निश्चितच येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. ते आमचे तुतारी वदन गुरव बंधू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. यावेळी स्वागत केलं जात आहे. आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. तर एकूण 3 षटकामध्ये 38 धावा धावफलकात निश्चितच चांगली स्थितीमध्ये आपल्याला पाहिलं तर स्लोक 11 हा उस्मान पटेल संघ. काय सांगाल? नाही प्रश्न ते चांगली सरासरी. मला वाटतं ही धावसंख्या अजून मोठी दिसू शकली असते उस्मान जर मैदानावर असता तर. मात्र बिलाल आहे कारण हा अत्यंत जबाबदार फलंदाज आहे. हा एक असा डाऊन टू अर्थचा संघ आहे. या संघामध्ये अशी फार मोठी नावं तुम्ही बघू शकणार नाही. मात्र उस्माननी ज्या पद्धतीने टीमला घडवलं म्हणजे टीम स्पिरिट ज्याला म्हणतात सांघिक खेळ ज्याला म्हणतात ते त्यांनी पहिल्या सामन्यात या ठिकाणी दाखवलं आणि तसंच मला वाटतं उत्तरार्थ पण दाखवायचे प्रयत्न करतील. धावसंख्या चांगली आहे. आता या ठिकाणी मला वाटतं बिलाल फुल गेअरमध्ये येणार कारण स्लॉग ओव्हर्सची सुरुवात होईल आता 4th आणि 5th आणि या 4थ्या आणि 5व्या षटकात सगळे सूत्र आपल्या हातात कसं राहील. आणि दुसऱ्या बाजूला अशरफ अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे. अशरफ आपण त्या पहिल्या चेंडूमध्ये त्याला बीट होताना पाहिलं. असं नॉर्मली तो बीट होत नाही. आता या 2 षटकामध्ये बिलाल आणि अशरफची जी फटकेबाजी आहे ती या ठिकाणी बघायला मिळेल. नक्कीच कारण येणारी 2 षटकं अतिशय महत्त्वाची. या सामन्यात खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे आणि गोलंदाजीचं पृथक्कर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल आशिफ महागडा गोलंदाज ठरला होता. 22 धावा आणि एक फलंदाज त्याने बाद केला होता. मात्र रोहन हा देखील एक महागडा गोलंदाज ठरला होता ज्याने 11 धावा दिल्या आणि एक फलंदाज मात्र. तर बलविंदर हा जो गोलंदाज होता त्याने अतिशय नियंत्रित माला केला. 5 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. म्हणजे संपूर्ण गोलंदाजीच्या माध्यमातून बलविंदरने एक चांगलं प्रभुत्व निर्माण केलं. पुढचं षटक गोलंदाज दिलीप यावेळी आपण पाहणार आहोत. मानपाड्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. क्षेत्राची विरचना पाहिले तर 4थं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. जेव्हा ऑफसाईडला आपण पाहत आहे 5 क्षेत्ररक्षक तर ऑनसाईडला या ठिकाणी पाहायला मिळते ते 4 क्षेत्ररक्षक विरचना. दरम्यान
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा केला होता. यावेळी निश्चितच आपण पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येईपर्यंत एक धाव, ज्याला चोरटी धाव म्हणली होती, अतिशय वेगाने पूर्ण केली ती फलंदाजांनी. आणि सहज आपण सांगितलं की अशरफ खान हा सहसा बीट होत नाही, एक चांगला फलंदाज आहे, पण यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. स्ट्राईक दिला तो यावेळी फलंदाज बिलाल, जो एक अतिशय सुरेख असा फलंदाज पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये, चांगली कामगिरी करणारा फलंदाज. तर एक धाव मिळते ती अशरफ खान याला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2, एकूण धावसंख्येमध्ये बदल होते 39 धावा, 3 गडी बाद. उस्मान पटेल फार मोठं नाव जो आपण पाहिलं होतं, ज्याने निश्चित 16 धावांचं योगदान दिलं होतं, पण त्याने घाई केली होती. मग अशी आपण सांगितलं होतं की धावचीत रूपाने बाद झाला, अन्यथा धावा अजूनही धावपलकर आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मात्र बिलाल एक सक्षम फलंदाज पाहत आहे, जो एक चौकाराच्या मध्ये तब्बल 10 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. वेळ दौडू नका, ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. कृपया 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत. त्रिशा 11 संघनायक आपल्याला विनंती आहे, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार तुम्ही बदल करताय, लगेच करायचे आहेत, आपल्याला नम्र विनंती आमच्या आयोजकांकडून. तर यावी बिलाल तयार. गोलंदाज दिलीप मानपाडे यांकडून 8 ते 10 पर्यंत रनअपनी उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, माफ करा डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय बिलालचा, आणि एक मोठा धक्का बसतोय स्लो 11 संघाला. बिलाल ज्याने आपण पाहिलं 9 धावांचं योगदान दिलं होतं, ज्याने हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चुकीचा प्रयत्न करण्यात चेंडूची दिशा त्याने पाहिली नाही, चेंडू सरळ टप्पा पडण्याच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद. तर बिलाल या ठिकाणी बाद होतोय. त्रिफळाचित झाला होता, चांगली गोलंदाजी. कारण सर आपण जर पाहिले तर जी 2 षटकं अतिशय महत्त्वाची षटकं आहेत, या षटकामध्ये खरं चौकार षटकार येणं आवश्यक आहे. कारण जर आपण विचार केला तर 60 ते 65 धावा जर धावपलकर आल्या तर निश्चित एक चांगलं लक्ष प्रतिस्पर्धेवर आपण ठेवू शकाल. नक्कीच, कारण नॉर्मली असा बिलाल कधी आउट होत नाही. मी थोडासा सरप्राईज झालो, मला वाटतं पेसनी त्याला बीट केलं. तो नॉर्मली हा जो स्वीपचा शॉट आहे खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. मात्र हे जे स्वीपचे शॉट आहे तर पहिले 2-3 ओव्हर्समध्ये दाखवतो, नंतरच्या ओव्हर्समध्ये स्लॉगमध्ये असे फटके त्याच्या बॅटमधून येत नाहीत. मुस्लिम कम्युनिटी फार मोठ्या प्रमाणात मुंब्रा, तलोजा आणि तसंच ठाणा या परिसरातून आले. त्यांच्या माहितीसाठी उमर, बिलाल, घेसू हे काही अत्यंत नामांकित खेळाडू आहेत. मुंब्राचा फय्याज, मेहमूद कांदिवलीचा, त्याच्यानंतर रॉफ बोरिवलीचा, असलम शेख अप्रतिम कामगिरी करतात ते सुद्धा. उस्मान पटेल सकाळपासूनच एंटरटेन करतायत. जावेद 8 षटकांचा विक्रम याच्या नावावर आहे. सादिक खारोडचा, हे काही असे खेळाडू आहेत अप्रतिम कामगिरी मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस विश्वामध्ये सादर करतायत. तर वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा दिलीप तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मार करतोय. निश्चित सुरेख चेंडू गोल्डन स्पॉटच्या थोडा पुढे चेंडू फेकला होता. फलंदाजाला एक निश्चित जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला ऑनसाईडला खेळण्यासाठी. कारण ऑनसाईडला आपण पाहिलं 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आपण पाहायला मिळतं की एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर शाहिद शेखने जर या ठिकाणी केला असता तर निश्चित यावी आपण पाहू शकतो की 4 क्षेत्ररक्षक तयार आहेत ते सीमारेषेकडे. तर निधाव चेंडूची सांगते होते, धावसंख्या 4 गडी बाद, 39 धावा धावफलकावर. दिलीप शाहिद शेख हा चेंडू मात्र ऑफ साईडला खेळून काढलाय. चेंडूला ड्राईव्ह केला होता कव्हर क्षेत्रामध्ये, थोडंसं डीप कव्हरमध्ये आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला. 1 धावेने शाहिद शेख याने आपलं खातं उघडलं. 1 धावेने 40 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 4 फलंदाज मात्र बाद झालेत. आणि आपण जर विचार केला तर या षटकामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी दिलीपकडून आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार शहरी संघ खेळताना पाहिला, ज्याच्यामध्ये मुंबई परिसरात आपण पाहिलं, ठाणे, अंबरनाथ परिसरातले, रायगड परिसरातले खेळाडू पाहायला मिळतात. कारण संपूर्ण आज गोव्यातले आपण खेळाडू पाहायला मिळाले होते. देशभरातले खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. केरळचे देखील खेळाडू आपण पाहायला मिळाले होते. हा चेंडू जबरदस्त पूल चेंडू जातोय सुनील गावस्कर स्टँड वरून यावी पूल केला आणि हा षटकार 6 धावांसाठी मनसे षटकार. बऱ्याच वेळानंतर हा षटकार आपल्याला मिळतात. मोठा फटका आपण पाहिला अशरफ खान याच्या माध्यमातून, जो या ठिकाणी सुरेख षटकार. चेंडू जरा द्यायचा आहे कामचे तिथे त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, पाहूया प्रयत्न करतात. याच पद्धतीने ते नेहमी खेळतात. फार उशिरा फटका नाहीत. अशरफ आल्याबरोबर 2 ते 3 चेंडूंमध्ये हा फटका त्यांचा मिडविकेटचा लाडका फटका येतो नेहमी. मॅग्निफिसंट स्ट्रोक, टायमिंग अप्रतिम होता. आता त्याला साथ द्यायला तर शाहिद सुद्धा आलेले आहेत. आता हे दोघे जे आहेत, जी सरासरी सुरुवातीला त्यांनी मिळवली ती जी सरासरी आपण पाहिली ती पॉवर प्लेमध्ये तब्बल
33 धावा काढल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, 16ची सरासरी होती. ती सरासरी 5व्या षटकानंतर कुठपर्यंत नेऊन ठेवते ते मला बघायला आवडेल. निश्चितच या ठिकाणी गोलंदाज चेंड बद्दल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी आपल्या पाहिल्यामध्ये डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला होता तो गोलंदाज यावेळी दिलीपने. कारण आपण पाहता एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजावर एक दडपण येत असतं, कारण हा जो चेंडू चांगला टाकला होता. मात्र ज्यावेळी जो फलंदाज आपण पाहता अशरफ खान, जसं आपण सांगितलं मिड विकेटचा अतिशय त्याचा आवडता फटका सुनील गावस्कर स्टँडवरून त्यांनी सरळ फेकून दिला होता. त्यामुळे गोलंदाजावर आता मात्र मासिक दडपण आले, कारण या डावखऱ्या फलंदाजाला रोखण्याचं काम त्याला करायचं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात गेलाय, पानगडी तक जो चेंडूला पूल केलाय, भिरकावून दिलाय. आपण पाहताय वाडिश लॉंग सीमारेच्या पकडे जबरदस्त षटकार, बॅक टू बॅक आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे 6 धावा मिळतात त्या संघाला. आणि या 6 धावांच्या मध्येने जेव्हा 4 षटकांचा खेळ समाप्तोय, धावा धावपलकर आल्या त्या 4 गडी बाद 53 धावा. प्रतिषटकाचा जर आपण विचार या ठिकाणी केला तर जसं सर म्हणाले होते की मगाशी आपण पहिल्या 16.50ची सरासरी आली होती, या ठिकाणी ती सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरला, कारण 13.25च्या जवळपास ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिम षटक जेव्हा आपण पाहायला मिळतं, ज्याला आपण नेहमी म्हणतो अतिशय महत्त्वाचं षटक असतं, ज्यामध्ये चौकार षटकार पाहायला मिळतात, असा फलंदाज जेव्हा समोर असेल अशरफ खान सारखा, तेव्हा निश्चित धावांचं मोल फार मोठा असू शकेल. हीच ओळख आहे उमर आणि उस्मानची. दोघेही अत्यंत शांत प्लेयर्स आहेत, अतिशय चांगला संघ बांधतात, डाऊन टू अर्थ असतात, बॅलन्स टीम असते त्यांची. आणि कधी डार्क हॉर्स संघ आहे, भल्या संघाने कधी धक्के देतील असं चित्र टेनिस विश्वामध्ये इतिहासामध्ये नोंद केली, उमर असो किंवा उस्मान असो. म्हणून हा संघ मला आवडतो नेहमी. बघा ना, या ठिकाणी हे जे षटक आपण पाहिलं होतं, जेव्हा अतिशय चांगलं षटक फेकत होता दिलीप, मात्र 2 षटकार आले आणि त्यानंतर एक वाईट चेंडू फेकला. म्हणजे त्या 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि त्यामुळे समीकरण पूर्णपणे बिघडलं. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाही, उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतो. शेवटचं षटक फेकणारा गोलंदाज बलविंदर आपण पाहताय, ज्या बलविंदरने मागच्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता, तो हा गोलंदाज उंच प्रसा समालोचन कक्षाच्या यांकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला होता, नंतर मात्र आपण पाहता सीमारेषा जोड गेला. जोपर्यंत चेंडू त्याच्या हातामध्ये येतोय तोपर्यंत 2 धावा त्याच्या या निश्चितच मिळतात त्या संघाला. आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 55 धावा. काका आता ज्यांनी क्षेत्ररक्षण केले ते रणजीपटू आहेत, संतोष सक्सेना, जे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बरोबर खेळलेले आहेत मुंबईसाठी. पुढचा चेंडू अरे बस यशस्वी होतोय. आपण पाहताय आज या संपूर्ण शहरी विभागामध्ये रिव्हर्स स्वीपचे फटके घेणारे अनेक फलंदाज आपण पाहिले, त्याच्यामध्ये हा फलंदाज जर आपण पाहिला ज्याने एक जबरदस्त या ठिकाणी निश्चित रिव्हर्स स्वीपचा फटका मला एक तीक्ष्ण नजर होती त्याच्याकडे आणि चेंडूचा त्यांनी योग्य वापर केला, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारत होता. त्यामुळे चेंडू जर आपण पाहिलात उजव्या यष्टीच्या जवळ होता आणि त्या चेंडूला त्यांनी भिरकावून दिलं लॉंग लेगच्या दिशेने. हा चौकार 4 धावा मिळतात त्या शाहिद शेख याची वैयक्तिक धावसंख्या या चौकाराच्या मध्ये जाऊन पोहोचते 7. संघाची धावसंख्या 4 ने वाढते, 59 धावा 4 गडी बाद. शाहिद शेख तयार, गोलंदाज बलविंदर, अतिशय चांगला चेंडू, मात्र यष्टेक्षणी इथे चूक केली होती, याच्या हाताला स्पर्श करून चेंडू आता आपण शॉर्ट फाईनच्या दिशेने गेला होता. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेने पुढे धावफलकावर धावा येतात त्या 60 धावा. 60 धावा धावफलकावर आपल्याला मिळतात. 5वं षटक म्हणजे अंतिम षटक. सकाळी पहिल्या सामन्यात बलविंदर यांनी 9 धावा देत असताना तब्बल 3 गडी बाद केले होते. समोरच्या संघातील धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम शेवटच्या टप्प्यात त्यांनी केलं होतं. आता मात्र चित्र थोडं वेगळं आहे. तर अशरफ खान यावेळी जो डावखर फलंदाज ज्याने 2 सलग षटकार मारले ते पाहूया. या ठिकाणी बलविंदर यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू येतो तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहताय फलंदाज निश्चितच या ठिकाणी बाद होतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी थोडासा फलंदाज जखमी होतोय. लगेच या ठिकाणी जायचंय, स्वयंसेवकांना विनंती आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र धावचीतचा या ठिकाणी निर्णय पंचांकडे आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम संतोष सक्सेना, जसं मी उल्लेख केला, रणजीपटू आहेत, मुंबईसाठी भरपूर वर्ष खेळले, इंडियन रेल्वेसाठी खेळलेत, ऑस्ट्रेलियाचा दौरा त्यांनी मुंबईच्या माध्यमातून भरपूर वेळ केला आणि ते स्वतः बघायला जाते. दॅट इज अ स्पिरिट ऑफ क्रिकेट. जरी प्रतिस्पर्धी आपण प्रतिस्पर्धी असलो तरी पण शेवटी सीमारेषेच्या पलीकडे सगळे मित्र असतात. अशरफ इज वन ऑफ द
ब्युटिफुल प्लेयर, अप्रतिम ऑलराऊंडर आहेत आणि फिल्डिंग असो किंवा बॅटिंग असो अशरफने नेहमी एंटरटेन केले प्रेक्षकांना आणि इम्प्रुव्हायझेशनची प्रचंड ताकद या मुलाकडे मी पाहिले आहे प्रत्येक वेळी आणि त्याला दुखापत होणं नक्कीच मला वाटतं उस्मानसाठी थोडीशी चिंतेचा विषय असू शकतो. आय थिंक इल बी ओके. इज अ टफ प्लेयर, किलिंग इन्स्टिंक्ट प्लेयर आहे. परिस्थिती हाताळतात भरपूर वेळा. मला वाटतं ते उभे राहतील आणि व्यवस्थित होतील अशी मला आशा करायला हरकत नाही या ठिकाणी. निश्चितच कोणतीही दुखापत, कोणतीही गंभीर दुखापत होणं हे निश्चित कोणत्याही संघाला परवडण्यासारखं नाही आपण पाहता. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर आपण 2015 आणि 2014चं वर्ष पाहिलं तर अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलेत, त्याच्यामुळे राज्यस्तरावर आपण पाहिलेत अनेक क्रिकेटपटूंना दुखापती झाल्यात. कारण क्रिकेट असं जोखमीचा खेळ असं म्हटलं जातं. कारण कोणत्या क्षणी असं क्षेत्ररक्षण करताना किंवा फलंदाजी करताना फलंदाज निश्चित या जखमी होऊ शकतो. सो मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम अशरफ खान. नाराज व्हायची काय गरज नाही. तुम्ही चांगली फलंदाजी केली. एकंदरीत 5 चेंडू तब्बल मैदानावरती आपण बघतोय 15 धावा, 300चं स्ट्रायकिंग रन रेट अशरफने दाखवलंय. त्याला तुम्ही बघा, त्याची पर्सनॅलिटी बघितल्यानंतर आपल्याला वाटतं एखादा काउंटीचं क्रिकेट इंग्लंडचा कसा असेल तशी त्याची पर्सनॅलिटी आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि परत आहेत इज ओके. मला वाटतं आता या ठिकाणी उस्मानला चिंता करायची गरज नाही आहे. निश्चितच हँडसम पर्सनॅलिटी आपण पाहायला मिळाले निश्चित. आणि यावी आपण पण मैदानाकडे जाऊया. धावसंख्या धावलकर आपल्याला पाहायला मिळते ती 61 धावा धावलकर आपण पाहायला मिळत. 4 फलंदाज बाद झाले, मात्र या ठिकाणी फलंदाज निवृत्त झाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज रवी मैदानामध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. सुरेख खेळ घेतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे हा 5वा धक्का बसतोय. 5 गडी बाद धावा धापलकर येतात आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होते. पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालं तेव्हा एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला मिळतात 61 धावा धावपलकर आल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र 5 फलंदाज बाद केलेत. निवृत्त नाही, तो रिटायर्ड नव्हता, आउट होता. धावबाद दिला होता पंचांनी. निश्चितच फलंदाज धावचित झाला होता या ठिकाणी आणि अशा प्रकारे 61 धावा स्लोक 11 संघाच्या धावपलकर आपण आल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना स्लोक 11ची धावसंख्या जर आपण पाहिली होतं तेव्हा देखील त्याने 61 धावा जमवल्या होत्या, 2 गडी बाद. आणि आता मात्र तेव्हाही 62चं लक्ष ठेवलं होतं अतुल 11 संघासमोर. तो बघूया अतिथी कशामध्ये. तर आमच्या अतिथी कशामध्ये सन्माननीय बुधाजी वजे साहेब, माजी सरपंच मानपाडा, उपाध्यक्ष संघर्ष समिती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावा. उस्मान पटेल यांना विनंती आहे, फिल्डिंग लगेच लावा. अजून आम्हाला सामना खेळवायचा आहे. आज या 2 सामने आम्हाला खेळवायचे. 4 वाजलेत ऑलरेडी. ओपन क्रिकेट वादच नाही, अप्रतिम आहे. मात्र वेळेच्या बाबतीत थोडंसं आपल्याला काळजी घ्यायला लागेल. कारण दररोज आमचे ग्रामीणचे 2 सामने आहेत, त्याचबरोबर तुमचे 7 सामने आम्हाला 6 सामने तुमचे पूर्ण करायचे आहेत. तसे आम्ही 9 सामने 18 तारखेपर्यंत आतापर्यंत व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत. 90 षटकांचा खेळ जो पूर्ण व्हायला पाहिजे तो आम्ही पूर्ण केला आहे. आज आम्ही थोडं मागे पडतो. सकाळच्या सत्रामध्ये विनोद सातत्याने हेच सांगत होते की थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातो. मात्र थोडी काळजी घ्या सगळ्या कॅप्टननी. म्हणजे तुम्हाला कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मी 7 वर्ष येतोय, कधीही षटकं कमी करण्याची वेळ कधी आलेली नाही आहे. ही खरी शिस्त आहे या स्पर्धेची, ती वेळ आणू नका. तर सन्माननीय बुधाजी वजे साहेब, माजी सरपंच मानपाडा आणि उपाध्यक्ष संघर्ष समिती यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. सन्माननीय नंदू चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नंदू चौधरी साहेबांना की आपण बुधाजी वजे साहेब, माजी सरपंच मानपाडा आणि उपाध्यक्ष संघर्ष समिती यांचं आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांचं स्वागत करावं. चला सिच्युएशन लावून घ्या, वेळ दौडू नका. सिच्युएशन लावून घ्या, स्लोक 11 वेळ दौडू नका आणि आपल्याला 25 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. तर बुधाजी वजे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं नंदू चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते. तर सन्माननीय आणखी आमच्या एक पाहुणे आहेत सूर्यकांतजी म्हात्रे साहेब, यांना देखील सन्मानित केलं जात आहे. ते आदरणीय नंदू चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. शाळा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्याचं स्वागत करतात. सन्माननीय सूर्यकांतजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. या संपूर्ण 6 दिवसामध्ये आपण पाहिलं तर आमच्या अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक त्यांच्यावरचं प्रेम या ठिकाणी आपण पाहत आहे आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत नंदू चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. तर बघूया मैदानाकडे पाहत आहे 62 धावांचं लक्ष
तर 62 धावांचं लक्ष आणि येणाऱ्या पहिल्या 2 षटकात काय घडते काय भेटते ऐकूया पुन्हा एकदा आमचे सन्माननीय आमचे समालोचक. जबरदस्त नाव आहे बालसुब्रमण्यन सरांना. ओव्हर टू बालसुब्रमण्यन सर. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे. तर टार्गेट दिलेलं आहे आपण बघतोय 62 टू विन. 62 धावा करायचे आहेत आणि या 62 धावा 5 षटकामध्ये आस्किंग रन रेट प्रत्येक षटकाच्या मागे 12 किंवा 13 धावा असं करावं लागेल. मागच्या वेळेला आस्किंग रन रेट 14 मिळाला होता या संघाला. 17 धावा श्रेयस इंदुरकरने केल्या होत्या आणि तसंच आपण पाहिलं तर संदीप आचार्य म्हणजे सँडी आचार्य यांनी धावा केल्या होत्या 21. मेहमूदने केल्या होत्या धावा 12. आणि यावेळेला बघायचं आहे श्रेयस जो नेहमी मोठी खेळी उभारण्यासाठी त्याची ओळख आहे आणि या ठिकाणी सामोरं जाईल. गोलंदाज सज्ज झालेले आहेत या ठिकाणी. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. प्ले कॉल केलाय इम्रान. सज्ज होत आहेत इंदुलकर याच्यासाठी. पहिला चेंडू पडतोय खेचून काढला ऑन साईडला. अशरफ खान आहेत त्या ठिकाणी मिड विकेटला. दुसरी धाव घातक असेल. डेंजर एंडला श्रेयस चाललेत मात्र हे धाव कॉल दिले त्या ठिकाणी सँडी आचार्य यांनी आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणखीन एक सूचना आहे एका आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकाची. बजाज गाडी आहे ती चावी या ठिकाणी आम्हाला मिळाली आहे. त्यांची कोणी असेल त्यांनी कृपया इथून आमच्या समालोचन कक्षात घेऊन जा. बजाजची गाडी आहे चावी आहे ठिकाणी. प्रदीप गायकवाड हे मान्यवर आले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न थोडंसं इंदुलकरच्या मार्फत लवकर हा फटका येतोय. इंदुलकर कुठेतरी 2 अत्यंत चांगले अनमोल हिरे. एक सुनील इंदुलकर आणि एक श्रेयस इंदुलकर हे 2 चांगले खेळाडू आपल्याला दिले. जसं मी अनिल गोलतकरच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून म्हणतोय गोलतकर घराण्याने 3 चांगले अनुभव हिरे दिले. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन श्रेयस याला पडल्यानंतर चेंडू थांबून येतोय. यावेळेला बाहेर सुद्धा निघतोय. श्रेयस थोडासा लवकर या ठिकाणी खेळत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. धावसंख्या थांबलेली ती 2 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी चांगला कॉन्टेस्ट इम्रान विरुद्ध श्रेयस इंदुलकर याच्यामध्ये. सेल्फ लर्नर आहे एड्युकेटेड क्रिकेटर आहेत. बघायचं कमबॅक कसे करतायत श्रेयस इंदुलकर. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडूला लॉफ केला. आमच्याकडे कॉमेंटेटर बॉक्स एंडला ते दाखवत आहेत सर 2 चेंडू डॉट केले मात्र मी आता एक कव्हर करतो या ठिकाणी आणि या फटक्याने 6 धावा मिळतात आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. आम्ही समालोचन याच्यासाठी करण्यासाठी आलो 2 ओव्हरसाठी कारण श्रेयसची नेहमी इच्छा असते की सर तुम्ही बोलायला पाहिजे मी खेळत असताना म्हणून. पुन्हा एकदा इम्रान ओव्हर द विकेट. श्रेयस इंदुलकर याच्यासाठी ऑफ साईडला अगोदर आउटसाईड ते लेग स्टंप निघाले ते इंदुलकर. त्याच्यानंतर पाहिलं की चेंडू उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे. चेस करायचा प्रयत्न केला. पॉवर प्ले आहे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येतो वाईड म्हणून. अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या सरकते बिनबाद 9 या धावसंख्येवर या ठिकाणी बघायला मिळते. सामना तुम्ही बघताय त्वेषा विरुद्ध श्लोक असं खेळलं जाते. टार्गेट या ठिकाणी श्लोक संघाने दिले त्यांना 62 धावांचं. आतापर्यंत धावा पहिलं षटक P1 पॉवर प्ले चालू आहे. पहिलं धावसंख्या झाली 9. पुन्हा एकदा इम्रान कॉमेंट बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑन साईडला पुल केलाय श्रेयस इंदुलकरनी. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. याच पद्धतीने निशांत शिवेलकर ते नेहमी बाई आणि श्रेयस याच पद्धतीने खेळतात. याच पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट त्यांचं असतं आणि यावेळेला मात्र मोकळं क्रिकेट खेळत आहेत आणि या षटकारामध्ये धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकत आहेत. आता 15 या धावसंख्येवर स्वतः इंदुलकर आता सरकत आहेत मैदानावरती. बघतोय आपण 14 या धावसंख्या अवंतर धावसंख्या बघायला मिळाली. इम्रान बघायचं क्षेत्रक्षामध्ये फिल्डिंग चेंज करतात. या ठिकाणी एक फिल्डर वाढवण्यात आलाय. एक आपण बघतोय अशरफ सरकला आहे तो आपण बघतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये उभे आहे. स्क्वेअर लेगच्या सर्कलच्या तिकडे आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक उभे. इम्रानचा पुढचा चेंडू यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक षटकार. तर लागोपाठ या ठिकाणी 3 षटकार श्रेयस इंदुलकर याच्या मार्फत येतोय आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटा यांच्याबरोबर 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी इंदुलकर याच्यासाठी जाहीर करण्यात येते. आणि हे पारितोषिक सातत्याने हॅट्रिकसाठी तसंच आपण बघतोय सिक्सरसाठी आपल्याला बघायला मिळतात. आणि तिकडे पाण्याची बॉटल आहे ते घेण्यासाठी तिकडे सरकत आहेत. धावसंख्या या षटकारामध्ये धावसंख्या फुलते आणि पहिला षटकार मागच्या वेळेला जर पाहिलं तर त्यांनी 17 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. यावेळेला आपण बघतोय एकंदरीत 21 धावा म्हणजे श्लोकच्या 22 धावा P1ला ज्या काढल्या त्याला उत्तर देताना या ठिकाणी त्विशा 11 मैदानावरती 21 धावांनी उत्तर देतोय. अजूनही मैदानावर आपण बघतोय 41 धावांची गरज आहे आणि या 41 धावा 4 षटकार करायचे तर आस्किंग रन रेट जे 12.5 साडेबारा होतं त्याला पुन्हा एकदा श्रेयसने चांगली बॅटिंग करत असताना खाली 10.15ला आणलं. हीच त्यांची ओळख आहे. याच पद्धतीने ते नेहमी कॉर्पोरेट क्रिकेटसाठी खेळतात आणि याच पद्धतीने ते बॅटिंग करतात. लेदर क्रिकेट खेळणारे सगळे खेळाडू आहेत. निशांत शिवलकर आहेत. सँडीला आपण बघतोय. श्रेयस इंदुलकर याच्यामध्ये आहेत. मेहमूदला आपण बघतो. असलम आहेत. हे सगळे लेदर क्रिकेट सक्सेना या ठिकाणी आहेत. हे सगळे लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे तो दर्जा तो क्लास तो स्टँडर्ड आपल्याला नेहमी बघायला मिळतो. निश्चित चांगली कामगिरी केली या ठिकाणी पाहायला मिळते. कारण प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर मोठी 12.40 धावांची गरज असताना या ठिकाणी ज्याने
सलग आपण पाहिलं षटकार मारले आणि जे लक्ष होतं ते लक्षाच्या जवळ आणून ठेवलं. त्यामुळे ज्याला जशाच प्रत्युत्तर इट का जॉब पत्थर ज्याचं म्हणलं जातं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळते ते त्रिशा 11 सकाळकडून. तर झी 24 तास काल या ठिकाणी खेळताना सामना जिंकला होता. त्यांनी सेलिब्रिटीच्या समोर काल भूषण करंदीकर यांनी समालोचन सुद्धा केलं होतं आणि त्याचं उदय निरगुडकर यांच्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगलं कव्हरेज येतं. आणि स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक 2016चे काही क्षण काही मुलाखती सुद्धा त्यांनी दाखवल्या. आता सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतात दिसत आहेत. बद्री चांगले गोलंदाज आहेत, ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या वेळेला यशस्वी गोलंदाज होते आणि त्यांना सामोरं जातील. आपण बघतोय स्ट्राईकवरती पहिल्यांदाच आपण बघतोय सँडी आचार्य याने मागच्या वेळेला 21 धावा कुठल्या होत्या. यावेळेला बघायचं सँडी कुठल्या पद्धतीने बॅटिंग करते. ऑफ साईडला काही सुरेख कॉपी बुक स्टाईलने ते खेळत आहेत. इनसाइड आउट वगैरे किंवा पॉईंटला किंवा कव्हरला किंवा थर्ड मॅनला लेट कटच्या माध्यमातून किंवा लॉंग ऑफला असे फटके सँडीची ओळख आहे. ऑफ साईडचे स्ट्रॉंग प्लेअर आहेत, जे बेसिक त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. बघायचं या पद्धतीने कुठल्या पद्धतीने सामोरं जात आहेत बद्री याला. अजूनही धावा अभेद मैदानावर आपण बघतोय ते 41 धावांची. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य उपयोग. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूच्या मागे फार मेगाने इम्रान. चेंडू बाहेर 4 धावांसाठी आणि चौकारणी ही सुरुवात आहे आचार्यांची. मागच्या वेळेला लेगच्या माध्यमातून एक चौकार करून त्यांनी सुरुवात केली होती. यावेळेला पुलच्या माध्यमातून ऑन साईडला लेग स्लिपच्या डोक्यावरून काढून या ठिकाणी सुरुवात करतायत. स्वतःचं खाता उघडून संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय 25 या धावसंख्येवर अजून आपण 62 धावा करायच्या. एकंदरीत 5 षटकात सामना जिंकण्यासाठी. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण बघूया. शॉर्ट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक, गली लेग क्षेत्ररक्षक आहे आचार्यांच्या जाडी. आपण बघतोय बिलाल स्वतः उभे त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला आणि स्वतः उस्मान पटेल शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी आहेत. आणि ऑन साईड फील्ड एक क्षेत्ररक्षक वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. ऑन साईडला बघूया आता क्षेत्ररक्षण कसं आहे. फाईन लेगला स्वतः इम्रान आहेत. लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय आणि त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट मिड विकेट लेग फिल्डर ठेवण्यात आलं. एक फिल्डिंग चेंज करतायत. उस्मान पटेल स्वतः इथं सर्कलच्या आतमध्ये, बिलाल सर्कलमधून बाहेर जात आहेत, जेणेकरून इथे जर चेंडू उडाला तर त्या पद्धतीने आपल्याला झेल घेता येईल या दृष्टीने. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन आपण बघतोय गली, तसंच बॅकवर्ड पॉईंटला डीपला कव्हरला आहेत उस्मान पटेल. यावेळेला चेंडू बॉम्ब्स केला होता बद्री यांनी, कारण अगोदरचा जो चेंडू त्यांनी खेळला होता तो त्यांना बिलकुल आवडला नाही. आचार्यांनी तो फुलटॉसला ज्या पद्धतीने ऑन साईडला दिशा दिली होती त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी बद्री खेळत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. असंच सामने होतात टेनिस विश्वामध्ये. ही जी ठसन असते, ही जी खुन्नस असते ती आतमध्ये सीमारेषेच्या आतमध्ये नेहमीच खेळाडूंच्या मध्ये आपल्याला सातत्याने बघायला मिळतं. ऑन साईडला बघूया क्षेत्ररक्षण. आता एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय तो ऑन साईडला आलाय. ऑफ साईडला आपण बघूया 1 2 3 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी ऑफ साईडला ठेवण्यात आले. बिलाल थोडासा डीपमध्ये जातोय. पुढचा चेंडू बद्री ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू टर्न करायचा प्रयत्न जेल असू शकतो. प्रयत्न होता मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थोडासा कठीण होता जेल घेणं. ज्या पद्धतीने 2 फिल्डर्स आले होते, कारण धावायचं तर चेंडूला कन्व्हर्ट करायचं अत्यंत मुश्किल असतं जेलमध्ये. मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला आणि एकदा ऑफ साईडला अशाच पद्धतीने खेळतात. व्ही शेपमध्ये खेळतात, कधी मागे खेळतात. यष्टीच्या वेगाने धावा करणं ही आचार्य आणि इंदुलकर यांची ओळख आहे. आणि आज निशांतच्या ठिकाणी आचार्य त्या ठिकाणी आणि खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या करतात. संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. 29 वर आणि षटक मैदानावर P2च्या रूपाने पॉवर प्लेच्या रूपाने सुरू असताना 62 धावा करायचे आहेत. अजून मैदानावर 33 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 29. षटक चालू आहे दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बद्री समोरच्या स्टँड एंड कडून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑन साईडला डॉमिनेट करायचा प्रयत्न संदीप आचार्य याच्या मार्फत. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन चेंडू त्याला काढायचा होता तो फाईन लेगच्या डोक्यावरून. ही पद्धत आहे आधुनिक क्रिकेटची. IPL मध्ये सुद्धा असे फटके आपण बघतोय. त्याच पद्धतीने स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक 2016 मध्ये आचार्याच्या माध्यमातून हा फटका कन्वर्ट करण्यात तिथे यशस्वी होत नाहीये. बद्री पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, विचार करतायत एक्झॅक्टली या मुलाला कुठे टाकायचं. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला तयार होत आहेत आचार्य. ऑफ साईडला खेळत आहेत मात्र आउट साईडला चेंडू लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा बघायला मिळत आहेत. 3 चौकारला मात्र खुश नाही आचार्य. त्याचं कारण तो शॉट परफेक्ट लागला होता, तो चेंज आउटसाईड एजला लागून तो गेला आणि त्यामुळे ते खुश नाहीत. अजून मिडलिंग होईपर्यंत एकच फटका मिडलिंग झाला होता, तो फाईन लेगला तो फटका त्यांनी खेळला होता. मात्र आपण पाहिलं 1 चौकार आला तो ऑन साईडला आणि 2 चौकार येतात ऑफ साईडला. धावसंख्येला पुढे नेत आहेत. आपण बघतोय 33 या धावसंख्येवर 29 धावांची गरज. मैदानावर फार वेगाने धावा करणं हीच ओळख आहे आचार्यांची आणि इंदुलकर यांची. सामोरं जातील बघायचं बद्री या 2 खेळाडूंना कसं कंट्रोल करतोय. मागच्या वेळेला सनम साळगावकर आणि तसंच
तब्बल 4 धावा आल्या त्या निश्चितच त्रिशा 11 संघासाठी जेव्हा एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या विकेंड आतापर्यंत एकही फलंदाज गमावला त्रिशा 11 संघाने आणि धावसंख्या वाढवते 38 धावा धावफलकावर. सुलतान यावेळी आपल्या फॉलोद्रमे चेंडू पकडतोय. अतिशय चांगला चेंडू फेकला होता. मधल्या यष्टीच्या दिशेने येत होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाज पुढे सरकले होते. मात्र यावेळी गोलंदाजांनी काम तमाम केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुलतान एक उंचपर असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या डावीकडून. ह्या चेंडू आताचा चेंडू मात्र आपण पाहताय डी सुनील गावस्कर स्टँड मध्ये फेकून दिलाय. जबरदस्त षटका 6 धावांसाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळी फलंदाजी पाहिला पूर्ण नजर केंद्रित केली त्या चेंडूवर आणि मनगटी ताकदीच्या जोरात फलंदाज आपण पाहताय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो पुढचा सामना आपण पाहताय वेद 11 आणि साई 11 या दोन संघांना नाणे फेकणं. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नाणे फेकण्यासाठी आमंत्रित करूया आपण. पुढचा चेंडू आताचा चेंडू थोडासा हवेमध्ये आपण पाहिला होता. यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू. चेंडूला ऑनसाईडला खून काढला. शॉर्ट मिड विकेटला जेव्हा डीप मिडकडून क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो तो आपण 1 धाव आणि अशा प्रकारे आपण पाहताय 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीने एकूण धावसंख्या धावपकर आपल्याला पाहायला मिळते 47 धावा. तर सुलतान यांचं षटक होतं. हे षटक थोडंसं मागडे षटक पाहायला मिळालं आणि नाणेफेक पाहूया. सन्माननीय विनू नायर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक करावी. साई 11 विरुद्ध वेद 11 या दोन संघामध्ये नाणेफेक होते आहे. विनू नायर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करावी. काही क्षणातच नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर विजय रतन पाटील यांना स्क्रीनवर बघू शकता आपल्या सगळ्या मित्रांबरोबर. तसंच राजू शेठचं आगमन झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसंच महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय श्री प्रमोदजी रतन पाटील. आतापर्यंत तुम्ही करसन गावरी, द्वारकानाथ संजगिरी, त्याच्यानंतर सलीम दुरानी, परवा तुम्ही अमोल मुजुमदार यांना तुम्ही पाहिलात. आज किरण मोरे यांचं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा बोलतोय आमच्या अतिथी कक्षात आलेले सन्माननीय प्रदीपजी गायकवाड साहेब यांचं आपण स्वागत करूया. विजय दादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभस्ते त्यांचं आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण स्वागत करूया. VIP कक्षामध्ये या ठिकाणी स्वागत केले जाते प्रदीपजी गायकवाड साहेबांचं. सन्माननीय विजय दादा पाटील साहेब यांच्या शुभस्ते यावेळी त्यांचा सन्मान केला जाईल. आता मात्र लक्षाचा आपण विचार करूया. वेळ दौडू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या उस्मान पटेल यांच्या स्लो किलन संघाला तर पुढचं नाणेफेक होते सन्माननीय मुनाफजी ठाकूर साहेबांच्या शुभहस्ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेक पाहणार आहोत ती साई 11 आणि वेद 11 या दोन संघामध्ये. आणि पाहूया नाणेफेकचा निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात पोहोचतोय आणि लक्ष आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षाचा आपण पिला सन्माननीय प्रदीपजी गायकवाड साहेब यांचं यावेळी स्वागत केलं जात आहे. विजयदादा पाटील साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी त्यांचं प्रदीप गायकवाड साहेबांचा यावेळी सत्कार केला जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानित आपण त्यांचं स्वागत करत आहात. तर वैया मैदानाकडे 12 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. श्रेयस तेंडुलकर आणि इंदुलकर आणि त्याचबरोबर शँडी या ठिकाणी आपल्याला पाहत आहे. श्रेयस इंदुलकर खेळतात वैयक्तिक 20 या धावसंख्येवर तर 26 या धावसंख्येवर पाहायला मिळतात सँडी. दरम्यानचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो मिड विकेटवरून आणि यावेळी मात्र अशा आणि अतिशय सुरेख असं झेल घेतलाय आणि हा पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो तो यावेळी त्रिशा 11 संघाला. मात्र पहिल्या विकेटची पार्टनरशिप या ठिकाणी समाप्त झाली. टोटल एकूण धावसंख्या धावपलकर आली होती 47 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी समाप्त. या दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झाली. साई 11 वेद 11 साई 11 संघाने नाणेफेक जिंकली. संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मुनाफजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांना विनंती की आपल्या शुभहस्ते
राजू दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. या ठिकाणी सत्कार केला जाते मुनाफ ठाकूर साहेबांचा. शाल पुष्पगुच्छ श्रीफळ ठेवून आपण त्यांचं स्वागत करत आहात. तर वळूया मैदानाकडे आपण पाहता यावी गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि या दरम्यान काही क्षणातच सन्माननीय राजू शिवळकर साहेब यांचं या ठिकाणी तर सन्माननीय आपण निश्चित या ठिकाणी पाहणार पद्माकर शिवलकर साहेब आपण पाहता. पॅडी शिवलकर ज्याने वयाच्या 55 वर्षामध्ये रणजी ट्रॉफी खेळले होते ते पद्माकर शिवलकर साहेबांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आपण पाहणार आहोत आगमन होणार आहे. निश्चितच या ठिकाणी सत्कार मूर्ती असतील. तर मैदानाकडे यावी गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला चेंडू आपण पाहताय मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्रशी चेंडूवर येतोय मिड ऑफला. तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती संघाला. आणि अशा प्रकारे एका धावेची मध्ये एकूण धावसंख्या धावपलकावर आपण पाहायला मिळते ती यावी 49 धावा. लक्ष्याचा विचार करता 62 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 13 धावांची गरज आहे सामना जिंकायला. आज आपण पाहिलं तर सेलिब्रिटी म्हणून आपण पाहतात अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याकडे पाहायला मिळतात. या आजचे सेलिब्रिटी आपण पाहणार आहोत पॅडी ज्यांना पद्माकर शिवलकर फार मोठं योगदान आहे मुंबई क्रिकेटसाठी त्यांनी दिलं. जे अतिशय वयाच्या 55 वर्षापर्यंत ज्यांनी निश्चित सुरेख असं या ठिकाणी गोलंदाजी केली होती ती भारतीय संघासाठी मुंबई संघासाठी. तर दरम्यान आता मुंबई संघासाठी तर या ठिकाणी आपण पाहिलं चेंडूला थोडीशी उंची दिली होती. फलंदाजाने बॅकफुट जर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक चेंडूचा कोणता संपर्क आला नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतो आणि त्याचबरोबर निधा चेंडूची सांगता होते. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्रिशा 11 संघ श्लोक 11 संघासमोर. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज बद्री. हा चेंडू निश्चितच स्वर चेंडू म्हणून घोषित होते आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते संघाला. त्याचबरोबर हे अर्धशतक धावफलक आलं ते त्रिशा 11 संघाचं. मात्र या दरम्यान फक्त एक फलंदाज गमावला. जो फलंदाज या ठिकाणी आपल्याला बाद झालेला पाहायला मिळतोय तो फलंदाज मेहमूद यावी आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाकडे बद्री 13 धावांची अजूनही नक्कीच 50 धावा धावपलक त्यामुळे 12 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकायला या ठिकाणी त्रिशा 11 संघाला. मानपाड्यांकडून बद्री तयार. एकूण जर गोलंदाजीचं पाहिलं विश्लेषण तितकंसं चांगलं नाही पाहायला मिळत. तेच श्लोक 11 संघाकडून हा चेंडू बॅटच्या पटक चेंडूला ऑन साईडला हुक केलाय. चेंडू जाता डीप फाईन लेगच्या दिशेने आणि हा खणखणीत आपण पाहताय मानसी चौकार 4 धावांसाठी. 4 धाव मिळतात संघाला. 4 धावांच्या मदतीने मेहमूद याने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती त्रिशा 11 संघाची 54 धावा. 62 धावांचं लक्ष समोर असताना 54 धावा धावपल करायला. त्यामुळे यावेळी आपण पाहता अजूनही 8 धावांची गरज आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग कोकर जेव्हा ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच हा चेंडू खराब चेंडू आपण पाहायला मिळतोय. नोबलचा इशारा पंचांकडून आणि हा 4 धावा एकूण 5 धावा मिळते त्या संघावर खात्यामध्ये. आणि या 5 धावांच्या मदतीने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरकला. त्रिशा 11 संघाचा धावसंख्या धावफलक येते ती 59. विजयाच्या पासून थोडंसं दूर जर आपण पाहिलं 62 धावांचं लक्ष होतं. 59 धावा म्हणजे फक्त 3 धावांची गरज आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर निश्चित औपचारिकता ज्याला म्हणता येईल ते त्रिशा 11 संघासाठी आपण पाहायला मिळते. एक चांगली फलंदाजी केली होती श्रेयस इंदुलकर आणि त्याचबरोबर सँडी ज्याने श्रेयस इंदुलकर 20 या धावसंख्येवर ज्याने निश्चित आपल्याला पाहायला मिळते. तर सँडी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र हवेमध्ये होता. चेंडू निश्चितच जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. मात्र त्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी धावपलकावर मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर आली ती 60. 2 धावांची फक्त गरज आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावा षटक जर आपल्याला 4थ्या नंबरचं षटक या ठिकाणी धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. बद्री पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल मात्र फलंदाज यावी श्रेयस ज्याने तब्बल 21 धावांचं योगदान दिलंय. बॅटच्या पट्यात गेल्या चेंडूला निश्चित सुरेख असं स्क्वेअर कट पाहायला मिळतं. पॉईंट क्षेत्रामधून कव्हर पॉईंट आणि पॉईंट मधून चेंडू समापार 4 धावा आणि हा विजयी फटका या ठिकाणी श्रेयस तेंडुलकरच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्रिशा 11 संघ हा सामना जिंकतोय. त्रिशा 11 संघाचं हार्दिक अभिनंदन. श्लोक 11 संघाचं या ठिकाणी हार्दिक आभार या सामन्यामध्ये आपण भाग घेतल्याबद्दल.
तर अशा प्रकारे या ठिकाणी या 11 संघाने